काय म्हणतो? अरे काय म्हणतो संकेत, तू सांग. मी मजेत, तू कसा आहेस? मी पण छान. व्हिडिओ बघितला? खूप सुंदर झाला मागचा व्हिडिओ तुझा. थँक्यू थँक्यू थँक्यू. मोठे लोक बाबा तुम्ही. अरे आपल्याकडे कॅमेरा आहे, लेन्सेस आहे, ट्रायपॉड आहे. तुमच्याकडे काय? अरे माझ्याकडे माईक आहे. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम बॅक टू चॅनल. आणि आज आपण व्हिडिओ प्रोडक्शनमधल्या एका खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलत आहोत, जो आहे इम्पॉर्टन्स ऑफ माईक. व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये व्हिज्युअल जेवढे इम्पॉर्टंट आहेत तेवढाच ऑडिओ पण इम्पॉर्टंट आहे. आणि ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याकडे माईक असणं खूप गरजेचं आहे. आणि तो का गरजेचा आहे, त्याचं इम्पॉर्टन्स, त्याचे प्रोज कॉन्स, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. माईक तर इम्पॉर्टंट आहेच, पण व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये साऊंड कसा आणि का इम्पॉर्टंट आहे ते आपण बघूयात. तुम्ही कोणतेही व्हिज्युअल्स बघत असो, त्यामध्ये जर साऊंड नसेल तर त्या व्हिडिओला काहीही इम्पॉर्टन्स नाही आहे, त्या व्हिडिओला फीलच येणार नाही. त्यामुळे साऊंड इफेक्ट्स, बॅकग्राऊंड म्युझिक ह्या गोष्टी तितक्याच इम्पॉर्टंट आहेत जेवढे व्हिज्युअल्स इम्पॉर्टंट आहे. टू बी हर्ड इज व्हॉट मॅटर्स. ऑडिओमुळे व्हिज्युअल्स लाईव्हली फील होतात. आणि व्हिडिओ क्वालिटी जेवढी इम्पॉर्टंट असते तेवढीच ऑडिओ क्वालिटी इम्पॉर्टंट असते. आणि ही ऑडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण वापरतो माईक, म्हणून माईक इम्पॉर्टंट आहे. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुढे माईकबद्दल जाणून घेऊया. आणि स्पेसिफिक हा जो माईक आपण बघतोय, या माईकचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत. सो वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे माईक वापरले जातात. कंडेन्सर, डायनामिक, लेपल किंवा शॉटगन माईक. आपल्याकडे जो आत्ता आहे तो लेपल माईक आहे. यामध्येही दोन प्रकारचे माईक्स येतात. एक येतो वायर्ड लेपल आणि दुसरा येतो वायरलेस लेपल. आपण जो माईक वापरत आहोत तो आहे वायरलेस लेपल माईक, आणि तो आहे होलीलँड कंपनीचा लार्क M1 नावाचा मॉडेल, जो आपण रिसेंट परचेस केला होता. सो होलीलँड लार्क M1 माईक परचेस करण्याचे आपल्याकडे 3 कारण आहेत. पहिला म्हणजे ब्रँड रिलायबिलिटी. होलीलँड हा ब्रँड खूप ट्रस्टवर्दी आहे. दुसरा, या माईकचे 3 मोड्स, हाय, मिड अँड लो. आणि तिसरा जो या माईकचा युनिक सेलिंग पॉईंट आहे, विच इज 1 क्लिक नॉईज कॅन्सलेशन. सो या माईकसोबत एक येलो कलरचं बटन येतं. ते बटन प्रेस केल्यावर हा ब्लू लाईट जो ग्रीन होतो, आणि एका सेकंदात जो सराउंडिंग नॉईज आहे तो गायब होतो. सो आपण आता या माईकचे 3 मोड्स जाणून घेऊयात कोणकोणते आहेत ते. पहिला आहे लो मोड, ज्यावर आत्तापर्यंत आपण जे काही शूट केलं ते लो मोडवर शूट केलं. आता आपण त्याला स्विच करूयात मीडियम मोडला. सो आता आपण मीडियम मोडला स्विच केलेला आहे. सो तुम्ही आता जो आवाज ऐकत आहात तो मीडियम मोडवर येत आहे. आता आपण त्याला हाय मोडला स्विच करूया. येस, आणि आता तुम्ही जो आवाज ऐकत आहात तो हाय मोडवरचा आहे. कदाचित या आवाजात तुम्हाला थोडासा सराउंडिंग नॉईज जाणवत असेल. सो आता आपण परत नॉर्मल मोडला स्विच झालेलो आहोत. आणि आता आपण याचे कॉन्स जाणून घेऊयात संकेतकडून, कारण संकेत कॅमेरा करतोय. सो कॉन्सबद्दल संकेत चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. येस, मी कॅमेरा करतो, पण कॅमेरा करताना मला 2 इश्यू जाणवले. त्यातला पहिला मुद्दा सांगतो. आता मी कॅमेरा यूज करतो 6400, त्याला हेडफोन आऊट नाही. तर माझी अपेक्षा होती की आपला जो रिसिव्हर आहे त्याला हेडफोन आऊट असतं तर मला ते ऑडिओ मॉनिटर करायला सोपं पडलं असतं, बट स्टिल नाही. दुसरा पॉईंट असा की रिसिव्हरला इंडिकेशन काहीच नाही आहे ज्या मोडमध्ये आपण आहोत. जो आपले 3 मोड्स आहेत, लो, मिडियम आणि हाय, ते इंडिकेट करायला काहीच नाही आहे. त्यामुळे लाईट एक ब्लिंक होते, पण त्याच्यातनं काहीच इंडिकेट होत नाही की आपण कुठल्या मोडमध्ये आहोत. अदर दॅन दॅट, वायरलेस लेपल माईक असण्याचे 2 फायदे. तुम्ही कितीही लांब असाल तरी तुमचा आवाज क्लिअरच येईल, आणि जवळून सुद्धा बोलू शकता. हॉलीलँड लार्क M1 सोबत 2 ट्रान्समीटर येतात आणि 1 रिसिव्हर येतो. सो एका फ्रेममध्ये जर 2 लोक असतील तर दोघांचाही आवाज तितकाच क्लिअर येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आणि खूप लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्हाला अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अजून हवे असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय. बाय.